बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येतात त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। हिंदूंवर अत्याचार होतोय, जी परिस्थिती पूर्णपणे बांगलादेशमध्ये चिघळलेली आहे। मनसे नेमकं या सगळ्याकडे कसं बघतोय? मुळात असं आहे की ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार चाललेले, आज सकाळी आपण एक बातमी वाचली की एक हिंदू सिंगर होता, ॲक्टर होता, मला असं वाटतं त्यांना जमावानी मारून मारून त्यांचा मृत्यू झाला। इतका भीषण परिस्थिती तिथे आहे। मला असं वाटतं ह्या लोकांना सांगायला लागेल की जे तिथे हिंदू राहत आहेत ते तिथले सिटिझन्स आहेत, तिथले नागरिक आहेत। त्यांना जर तुम्ही असं वागवणार असाल, त्यांच्यावर जर असे अत्याचार होणार असेल, तर इथे घुसखोरी केलेले खूप बांगलादेशी लोक आहेत। मग यांना शोधून शोधून चोपून चोपून यांना त्यांच्या देशात परत पाठवावं लागेल आणि ती भूमिका नक्की मनसे बजावेल। राज ठाकरेंनी सुद्धा याआधी भूमिका घेतली होती, एक मोठा मला वाटतं एक आंदोलन या सगळ्यामध्ये झालं, सभा घेतली होती। घुसखोर कसे आहेत आणि ते देशाची कशी वाट लावत आहेत याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला आठवत असेल तर जो रजा अकॅदमीचा मोर्चा होता त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी तो दाखवलेला की कशी बनावट आधार कार्ड, बनावट पासपोर्ट हे बांगलादेशी लोक भारतात येऊन बनवत आहेत। माझी केंद्र सरकारला विनंती आहे, राज्य सरकारला विनंती आहे की जेवढे घुसखोर बांगलादेशी आहेत यांना एक जात सगळ्यांना काढा, कुठलीही प्रोसिजर फॉलो करायची गरज नाही, यांना लाथा मारून पार्श्वभागाऱ्यांच्या यांना हाकलून द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मोहीम आखेल अशा प्रकारे करा। जिथे जिथे आम्हाला हे घुसखोर दिसतील तिथे तिथे त्यांना समजेल अशा भाषेत प्रसाद दिला जाईल। काही विरोधी नेते असं म्हणतायत, विरोधी पक्षाचे नेते, की अशी परिस्थिती भारतात सुद्धा निर्माण आहे। मूर्खपणा आहे। मला वाटतं भारतात सक्षम लोकशाही आहे। जिथे जिथे जेव्हा जेव्हा लोकांना वाटलं की लोकशाहीला धोका निर्माण होतोय, लोकांनी जो धोका निर्माण करू शकतो असं वाटलं त्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे। त्यामुळे भारतातली लोकशाही ही सक्षम आहे। हा, आता खुर्शीद सारख्या लोकांना जे वाटतं की मला असं वाटतं की ती त्यांची विचारधाराच आहे आणि त्यांच्या विचारधाराबरोबर जुळत असणार राऊतांनाही वाटू शकतं, कारण ते आता राऊतांवरनं खुर्शीद बनण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांची विचारधारा तशी असू शकते। त्यामुळे मनसे या सगळ्यामध्ये आक्रमक झाले। त्यांचं म्हणणं आहे की घुसखोरी केलेले महाराष्ट्रातली जे बांगलादेशी आहेत त्यांना आम्ही पकडू, त्यासोबतच त्यांना बांगलादेशला कसं पाठवायचं असा प्रकारे एक वेगळा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला। कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।